गोलंदाजीचा पहिला षटक घेऊन येऊ शकतो निलेश सर. तर नक्कीच त्याच्याकडे ती अबिलिटी आहे. विशाल भनगेकडे डावखुरा गोलंदाज आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतो की अतिशय चांगले चेंडू फेकतो, व्हेरिएशन्स त्याच्याकडे आहेत. गतवर्षी जर आपण पाहिलं तर विशाल भनगेने स्पर्धा गाजवल्यात आणि आक्रोशित संघाच्या माध्यमातून अष्टपैलू खेळी तो करतो. तर आघाडीची जोडी कोण असेल मैदानाच्या आतमध्ये, नक्कीच प्रश्नचिन्ह आहे. कोण मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार? चला मित्रांनो, मॅच सुरू करा. एक मोठी मॅच, बिग फाईट आपल्या समोर आहे. ओके निलेश सर, या ठिकाणी क्षमस्व असावं की विशाल भनगे हा या मॅच मध्ये खेळणार नाही. तर मला वाटतं की या ठिकाणी पहिला षटक कमंडलू पंचक्रोशी मधून शरद कोंडाळकर पंचक्रोशी कमंडलू पहिला षटक घेऊन येत आहे गोलंदाजी मार्कवरती. निलेश सर, शरद कोंडाळकर ऑन द मार्क गोलंदाजी. नक्कीच आपण गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतोय. वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा मॅन फ्रॉम रेणावळे शरद कोंडाळकर सज्ज होतोय. सध्याच्या घडीला ब्लॉक मास्टर जर कोणाला म्हटलं गेलं, यॉर्कर चेंडू कसे फेकायचे, नक्कीच त्याच्या माध्यमातून ज्वलंत उदाहरण एक थोड्या वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परफेक्ट यॉर्कर टाकण्यामध्ये माहीर असलेला हा खेळाडू, आणि या खेळाडूला प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज दाखल झालेत कृष्णामाई 11 संघाचे. जयराज आणि मनोज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. आपण कित्येक वेळा पाहिलं जयराज वाडकर हा खेळाडू नवी मुंबईमध्ये. यस, लेट्स प्ले मॅच सुरू होते. नक्कीच आपण जयराज बद्दल चर्चा करूया, ज्या खेळाडूने वाईस्पोर्ट संघातून प्रवास केला. तदनंतर आपण पाहिलं साई बॉयज घनसोलीमध्ये हा खेळाडू कित्येक वर्ष खेळतोय. पहिला चेंडू हवेत लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक येईल, फेक करेल, एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. आणि नक्कीच शरद विरुद्ध चांगला प्रहार चढवण्याचा प्रयत्न आहे. आणि त्याचबरोबर स्ट्रायकिंग एंडला मनोज जाधव परतवडी याची देखील मुलाखत आपण इंस्टाग्रामच्या माध्यमातून सातारा क्रिकेट लव्हर पेजवरती नक्कीच पाहिली, ज्याचा फ्लिकचा फटका हा फेवरेट फटका आहे. हे सिताऱ्यांचा खेळ आपल्या समोर सुरू आहे. वाई पश्चिम भागातले सितारे एका समोर एक येऊन भिडलेत. शरद कोंडाळकर रेणावळे निघतोय. यस, तोच फ्लिकचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आपण पाहतोय की खोलवर टप्प्याची गोलंदाजी, कोणती संधी दिली नाही, रूम दिली नाही. अक्षरशः संतोष सर, जर आपण पाहतोय की अलीकडच्या काळामध्ये या शरद कोंडाळकरचा खेळ निखारलाय. नक्कीच शरद कोंडाळकर हा उभरता सितारा वाई पश्चिम भागातून आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं प्रदर्शन, ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला वाई पश्चिम भागामध्ये मिळालाय. एक धाव घेतलेला आहे मनोज जाधव याने आपलं खातं खोललेलं आहे. एका धावेबरोबरच संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2. निलेश सर, मनोज जाधव हे एक उदाहरण आहे. आपल्या वयाच्या 35व्या वर्षी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे मनोज जाधव. फिटनेस एक अतिशय चांगल्या प्रकारचं उदाहरण म्हणजेच मनोज जाधव मैदानामध्ये. निलेश सर, यस, मुंबई क्रीडा नगरीमध्ये अनेक स्पर्धा मनोज जाधवने गाजवल्यात. यस, इथे मात्र काय केलंय, मधली एसटी वाखवले. जयराज वाडकर बॅक टू द पवेलियन, परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला. मोठा धक्का, विकेट गिरता हुआ, संगीत बजता हुआ, हम चलेंगे डीजे के पास, यू गए और यू आए. धन्यवाद धन्यवाद डीजे. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं की शरद कोंडाळकरला ब्लॉक मास्टर का म्हटलं गेलं, आणि त्याचं उदाहरण त्याने दाखवून दिलं की मोठ्या फलंदाजाला त्याने क्रिकेटच्या ब्रह्मास्त्रावरती बाद केलंय. नक्कीच, कारण हा जो खेळाडू आहे तो खूप अनुभवी खेळाडूंमधून वरती आलेला आहे. आपण जर त्याच्या संघाचं वैयक्तिक जर संघाचं नाव घेतलं तर रेणावळे संघ हा या स्पर्धेमध्ये खेळतो. आणि त्या स्पर्धेमध्ये जर आपण 1995 ते 2007-08 या विषयी जर चर्चा केली आपण, तर दादा सनस आणि बापू कोंडाळकर यांच्या ताफ्यामध्ये हा खेळाडू जो उपलब्ध झालेला आहे त्यांच्या संघासाठी. आणि नवी मुंबईमध्ये येऊन हा खेळाडू जर या ठिकाणी स्पर्धा गाजवत आहे, कारण खूप मोठा अनुभव शरद कोंडाळकर याच्या सोबत आहे. आणि शरद कोंडाळकर खूप या ठिकाणी स्पर्धा गाजवत आहे नवी मुंबईमध्ये. निलेश सर, हा, तर याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये अमित वाडकर दाखल झालात. मॅन फ्रॉम बोरगाव गावचा कोहिनूर हिरा. यस, दाखवून दिले ताकद. आणि या ठिकाणी अफलातून चित्त थरारक झेल, टाळ्यांचा कडकडाट होतोय. मॅन फ्रॉम सोमेश्वरवाडी, जग्गूने ही झेल पकडले. डीजे. निलेश सर, खरंच या ठिकाणी कौतुक करावंसं वाटेल मला जगन्नाथ याचं, कारण
या खेळाडूचा झेल त्याने पकडला आहे. खूप अतिशय अवघडरित्या हा झेल त्याने टिपलेला आहे, कारण आपल्या संघाला विजयी मिळवून द्यायचा आहे आणि समोर आहे तो अमित वाडकर. या खेळाडूचा जर झेल पकडायचा आहे तर आपलं सर्व शक्ती पणाला लावून त्याने या ठिकाणी झेल पकडलेलं आहे. अप्रतिम झेल या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. आपण निलेश सर अगदी बरोबर आहे. 27 वर्षाचा अनुभव गाठीशी नवी मुंबई पोलीस कॅप्टन ज्यांना आपण पाहतो क्रिकेटच्या पटलावरती, अशा मोठ्या खेळाडूला 27 वर्षाच्या अनुभवाला माघारी पाठवलंय आणि महत्वाची भूमिका जग्गूने तिथे मात्र पूर्ण केली. शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली चेंडूवरती आणि एक अतिशय चांगला झेल पकडला. एक मोठा धक्का लागतोय संघाला. यस, इथे मात्र फिक्सचा फटका तिन्ही यष्ट्यांच्या समोर. मनोज जाधव मॅन फ्रॉम परतवडी माघारी. फेवरेट फटका खेळायला गेला आणि तिथेच फसला. पुन्हा संधी मिळते डीजेला. डीजे या. धन्यवाद धन्यवाद डीजे. आणि या ठिकाणी हॅट्रिक पूर्ण करतोय शरद कोंडाळकर. आणि का नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो की पहिलं षटक शरद कोंडाळकरचं, त्याच्यावरती संयम का ठेवला नाही? त्याच्यावरती संयमी फलंदाजी जर केली असती तर मात्र येणाऱ्या 3 षटकांमध्ये तुम्ही चांगली फलंदाजी करू शकला असं. परंतु शरद कोंडाळकर विरुद्ध मोठे प्रहार करणे खूप कठीण झालं आणि याच्यामध्ये आपण जर आता पाहिलं तर 3 विकेट माघारी परतल्यात. पहिली हॅट्रिक या स्पर्धेतली शरद कोंडाळकर पूर्ण करतोय. नक्कीच निलेश सर, या ठिकाणी मला सांगावंसं वाटेल की आपण पॉवर प्लेचं जर षटक टाकतो आहे तर त्यामध्ये तुम्हाला समोरच्या संघाचे जे मेन फलंदाज असतात ते तुम्हाला बाद करायचे असतात. कारण जर प्रेशर जर कायम ठेवायचा असेल तर समोरच्या फलंदाजे पॉवर प्लेमध्ये 1-2 विकेट तर गेले पाहिजेत निलेश सर, जर संघावर प्रेशर ठेवायचं असेल तर. नक्कीच. आणि ज्या अर्थी आपण चर्चा केली की तुम्ही सुरुवातीच्या षटकामध्ये 2 ते 3 फलंदाज माघारी पाठवता तर तुमची भूमिका वरचढ असू शकते मॅचमध्ये, आणि तेच करून दाखवलं. सातत्यानं आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चर्चा करतोय. स्पर्धेची पहिली हॅट्रिक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटची पहिली हॅट्रिक. जलालउद्दीन मॅन फ्रॉम पाकिस्तान. सन्मान दिलाय चेंडूला, चेंडू येणार डीप कव्हरला, 1 धाव नक्कीच अंकित केली जाईल. आणि त्याचबरोबर भारतीय संघाची जर चर्चा केली तर चेतन शर्मा यांनी 1997च्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाच्या माध्यमातून पहिली हॅट्रिक आणि या स्पर्धेच्या दरम्यान पहिली हॅट्रिक मॅन फ्रॉम रेनावळे शरद कोंडाळकरने नोंदवली आहे. यस, या ठिकाणी आपण पाहतोय ही झेल सुटली आहे. तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका बाजूला दशरथ वाडकर तर दुसऱ्या बाजूला अभि चोरट ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सतीश सनस, वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा, ज्याने खुल्या गटाच्या अनेक स्पर्धा गाजवल्यात, ज्याने नवी मुंबई प्रीमियर लीग 2 पर्व खेळली, असा अष्टपैलू खेळाडू निघतोय. मॅन फ्रॉम आसरे. यस, खोलवर टप्प्याचा चेंडू. नक्की सतीशकडे पेस कमी आहे परंतु त्याच्याकडे अनुभव खूप मोठा आहे. एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. नक्कीच निलेश सर, या ठिकाणी मला सांगावंसं वाटेल की सतीश सनस याच्याकडे जवळजवळ 15 वर्षाचा अनुभव आहे त्याच खेळाडूंसोबत. कारण वाई पश्चिम भागामध्ये सतीश सनस याने खूप क्रिकेट खेळलेलं आहे आणि तेच खेळाडू त्यांच्या विरोधामध्ये खेळत आहेत या ठिकाणी. आणि सतीश सनस गोलंदाजी करत आहेत त्या खेळाडूंना अतिशय चांगला अनुभव या ठिकाणी आपण सतीश सनस यांच्या स्वरूपात. लेग साईडच्या दिशेने मारला चेंडू, बघूया झेल होतोय की, आणि हा षटकार सतीशच्या चेंडूवरती हा षटकार गेलेला आहे. अभि चोरट यांच्या बॅटमधून हा पहिला षटकार सतीश सनस यांच्या चेंडूवरती. निलेश सर, आणि नक्कीच आपण पाहिलं की सतीश बद्दल आपण चर्चा केली परंतु अभिने मात्र त्याची क्षमता दाखवली, त्याची ताकद दाखवली. परंतु ज्यावेळेस आपण मुलाखत घेतली सातारा क्रिकेट लवर पेज वरती तर सतीश नक्की सांगितलं की मी पहिली क्रिकेटची मॅच खेळण्यासाठी 1 डोंगर पार करून चिखलीला गेलो होतो. बॅकफूट वरती जाऊन हा पंच पॉइंटचा क्षेत्ररक्षक आहे, कोणती धावफलकावरती नसेल. एक चांगली मॅच, जरी 3 विकेट गेल्या असल्या तरी देखील हल्लाबोल सुरूच आहे. एका बाजूला दशरथ वाडकर तर दुसऱ्या बाजूला अभि चोरट. नक्कीच या ठिकाणी हल्लाबोल करावाच लागणार आहे कारण विरोधामध्ये जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. जवळजवळ 60 ते 70 रनांचं आपल्याला या ठिकाणी आव्हान ठेवावं लागेल. विरोधी संघाकडे आपण पाहिलं तर सतीश सनस खूप जबरदस्त फलंदाज आहे. राहुल भनगे, विशाल चोरगे यांच्यासमोर जर आव्हान ठेवायचं असेल तर 60 ते 70 रनांचं 4 ओव्हरमध्ये आव्हान ठेवावं लागेल. निलेश सर, नक्कीच धावांचा पाऊस पाडावाच लागेल.
कृष्णामाई 11 संघाला, कारण समोर एक चांगली फलंदाजीची लाईनअप आहे. अजून देखील आपण पाहतो कृष्णामाई 11ची आणखी मोठी लाईनअप आहे, आणखी येणं बाकी आहे. परंतु धावांचा पाऊस पाडणं एखाद्या खेळाडूला चालावंच लागेल, कारण तुमचे पाय चालतील तर तुमचं धावफलक चालेल, फुटवर्क दाखवावं लागेल. 2 षटकांचा खेळ संपलाय, धावफलकावरती जातो. 12 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्यात. म्हणजे कुठेतरी यश मिळालंय. कमंडोली 11 संघाला बांधून ठेवण्याचं काम केलंय. पत्तझड सुरू आहे विकेटची. एखादी माळ जर आपण पाहिलं की तुटते, त्या माळेतला एक एक मणी कसा वेगळा होतो, तसं मात्र आता अवस्था पाहायला मिळते. परंतु या जोडीने जर संयम ठेवला, पार्टनरशिप केली येणाऱ्या 2 षटकांमध्ये, तर नक्कीच 40+50 स्कोर उभा राहू शकतो. या खेळाडूकडे ती क्षमता आहे. या 2 खेळाडू जे मैदानात आहेत मोठमोठे फटके करू शकतात, खेळू शकतात. तर गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 3 घेऊन आलाय. नक्कीच निलेश सर, वाई पश्चिम भागामध्ये जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात या हंगामामध्ये. वाई पश्चिम भागामध्ये ग्रामीणमध्ये जरी आपण पाहिलं तरी हे खेळाडू प्रत्येक स्पर्धा गावामध्ये गाजवतात आणि तेच या ठिकाणी नवी मुंबईमध्ये पाहायला मिळतं. आपल्याला गणेशदादा भनगे यांच्या माध्यमातून हे चषक आपण आयोजित केलं आहे. खरंच मी कौतुक करेल गणेशदादा भनगे यांचं या ठिकाणी, कारण मी गणेशदादा भनगे यांना भेटण्याचा खूप प्रयत्न केला. आपण त्यांना भेटणार आहोत या स्पर्धेच्या नंतर. वाई ग्रामीण चर्चा क्रिकेटच्या माध्यमातून अति उत्कृष्ट असा फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळेल शरद कोंडाळकर यांच्याकडून निलेश सर. नक्कीच अतिशय अभिच्या बॅटमधून हा फटका होता आणि शरद कोंडाळकरनं लॉंग ऑफला काय क्षेत्ररक्षण केलं, शेवटपर्यंत नजर ठेवली, शेवटच्या क्षणाला चेंडूवरती झडप घातली आणि आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्या. हे खूप महत्वाचं फॅक्टर आहे. क्षेत्ररक्षण जर आपण म्हटलं क्रिकेटमध्ये, क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि 11 खेळाडूंचा सहभाग खूप महत्वाचा आहे. यस, आखूड टप्प्याची गोलंदाजी, डीप कव्हर आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि फलंदाज या ठिकाणी अभि चोरत माघारी. डीजे धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण गणेश दादा यांचं खूप कौतुक करू शकतो, कारण गणेश दादा हे क्रिकेटच्या माध्यमातून पुढे नाही आहेत. कारण गणेश दादा एक सामाजिक क्षेत्रामध्ये वाई पश्चिम भागामध्ये अग्रेसर आहेत. तर मी या ठिकाणी गणेश दादा यांच्या वाढदिवसानिमित्त ह्या चषकाचं आयोजन केलेलं आहे. मी खूप या कौतुक करू शकतो या चषकाचं. गणेश दादा यांच्या मार्फत हे चषक आपण या ठिकाणी आयोजित केलं आहे निलेश सर. तर नक्कीच सातत्यानं आपण पाहतो की सामाजिक कार्यामध्ये देखील एक मोठा हात असतो गणेशदादा यांचा. सामाजिक असेल, आर्थिक असेल, शैक्षणिक असेल. यस, हा खोलवर टप्प्याचा चेंडू मिड ऑफ, तिथे मात्र तैनात, 1 धाव अंकित केले. मैदानाच्या आतमध्ये अमित वरे कुसगाव दाखल झालाय. नक्कीच याही खेळाडूकडे ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, खेळू शकतो, करू शकतो. परंतु समोर गोलंदाज शशी चौधरी आहे, एक अफलातून गोलंदाज आहे, कित्येक वर्ष नवी मुंबईमध्ये खेळतो आहे, अनुभव चांगला आहे. या गोलंदाजाविरुद्ध तुम्हाला प्रहार चढवायचे आहेत. नक्कीच या ठिकाणी अमित बॉन्ड, वाई पश्चिम भागातील एक स्फोटक फलंदाज या ठिकाणी आपण पाहिलं. कुठेतरी या ठिकाणी स्पर्धेमध्ये अडखळत फलंदाजी करताना पाहायला मिळाला, परंतु त्याचा फॉर्म आपल्याला या ठिकाणी गवसतो की नाही त्याला बघूयात या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये. निलेश सर, अमित बॉन्ड. त्याचबरोबर आपण पाहतो की हे 2 फलंदाज आहेत. दारोमदार दशरथ वाडकर वरती देखील असेल, कारण याच मैदानावरती दशरथने गतवर्षी जर आपण 15 दिवसा अगोदरची स्पर्धा पाहिली तर अर्धशतकी खेळी याच मैदानावरती केली. कालच्या दिवसात बोरगाव संघाने आपण 97 धावांची मजल मारलेली पाहिली. त्याला अनुभव आहे या खेळपट्टीचा. मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलाय. डू ऑर डाय, करो या मरो स्थिती. ॲबिलिटी दाखवायचे, क्षमता दाखवायचे, ताकद दाखवायचे. कुणाचा खेळ चांगला असणार. आणि जी सातत्याने आपण चर्चा करतो की दोन्ही विभाग जर पाहिले आपण वाई पश्चिम भागातील, तर सातत्यानं आपण पाहतो की 42 गावांचं असोसिएशन, त्याच्यामध्ये सर्व गावांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. 18 धावा धावफलकावरती लागल्या आतापर्यंत. आणि त्याच्यामध्ये हा एक उपक्रम आपण पाहतोय, कमंडलू खोरे आणि कृष्णामाई खोरे यांच्यामध्ये ही चाललेली लढत. आपण पाहतोय मिडल ऑफ द बॅट चेंडू घेण्याचा प्रयत्न, सी कॉर्नर चेंडूवरती येईल, फेक केली जाईल, परंतु अजूनही दशरथ वाडकरने मोठा फटका खेळला नाही. संतोष सर, निलेश सर, खरंच मला सांगावंसं वाटेल की षटकार आणि चौकाराची आतषबाजी या ठिकाणी आपल्याला बराच वेळ पाहायला मिळत नाही. कारण या सामन्यामध्ये आपण बोलतो की तुल्यबळ खेळाडू या समोरासमोर आलेले आहेत. त्याचा फरक या ठिकाणी मला जाणवत आहे, कारण षटकार आणि चौकाराची आतषबाजी कुठेतरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले नाही. निलेश सर,
तीन षटकांचा खेळ संपला. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. एक अफलातून मॅच आपल्या समोर सुरू आहे. अतिशय वरचढ ठरतोय. आपण पाहिलं की अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन कमांडोलू 11 संघ करतोय. शरदने जी सुरुवात करून दिली, पॉवर प्लेच्या षटकाची 3 फलंदाज माघारी पाठवली, हॅट्रिक घेतली, हा खूप महत्वाचा फॅक्टर राहिला कृष्णामाई 11 संघासाठी. तिथूनच आपण पाहिलं की एक पतझड सुरू झाली. तिथून एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करू शकले नाही, म्हणून की काय धावफलक 19 धावांवरती जाऊन पोहोचलंय. परंतु या षटकामध्ये हल्लाबोल करावा लागेल, स्लॉग गोवरचं षटक फोडावंच लागेल. या षटकात 20 धावा बनतात तर एक चांगली फाईट बघायला मिळू शकते दुसऱ्या डावामध्ये. और ये है घेरा केंद्र एक्सप्रेस. गेल सुनील वाडकर, पहिली गेंद अतिशय चांगल्या पद्धतीने फ्लिप केलेला चेंडू, प्लेस केलेला चेंडू, एक धाव पूर्ण केलेले सुनील वाडकर घेरा केंद्र एक्सप्रेस. आणि हा वाईड स्वरूपात पंचांकडून इशारा. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे ती कृष्णामाई 21 धावांवरती पोहोचलेली आहे. निलेश सर, यस, ज्या मोठ्या फटक्याची गरज होती. यस बात, ये क्या बात है. लाफटेट फटका, चेंडू सीमारेषा पार, षटकार डीजे. वाली मुझील का माझी नवरी, माझे मनान भरली सकवरी. कागो पापलेट वाली मुझील का माझी नवरी, माझे मनान भरली सकवरी. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच याचबरोबर धोंडीबा चिकणे यांचं आगमन झाले, त्याचबरोबर गणपतजी चिकणे यांचं आगमन झाले. विनंती करतो आपण माफ करा, गणपतजी चोरगे साहेबांचं आगमन झालंय. या स्पर्धेच्या दरम्यान हार्दिक हार्दिक स्वागत. हा चेंडू जातोय सीमारेषा तोडून फोडून भेदून 4 धावांसाठी. पुन्हा संधी मिळते. डीजे या. धन्यवाद धन्यवाद. आणि नक्कीच जर संतोष सर पाहिलं तर कुसगाव संघाच्या या खेळाडूकडे ॲबिलिटी आहे, क्षमता आहे. एक षटकार एक चौकार त्याने खेळला. सकाळच्या सत्रामध्ये या खेळाडूंनी स्पर्धा गाजवल्यात. नक्कीच या ठिकाणी मी आमंत्रित करेल गणपत चोरगे धोंडीबा चिकणे यांना मी स्टेजवरती आमंत्रित करत आहे. त्यांनी आपण या ठिकाणी यायचं आहे. गणपत चोरगे धोंडीबा चिकणे यांना मी आमंत्रित करत आहे स्टेजवरती येण्यासाठी, कारण आपण या ठिकाणी उंचावरून गेला चेंडू बघूया जेलबाद होते. आणि हा षटकार हवाई फायर, अमित वरे, मॅन फ्रॉम कुसगाव, डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. म्हणजे जी प्लेइंग 11 आहे, 11व्या खेळाडूकडे देखील ॲबिलिटी आहे संतोष सर षटकार मारण्याची. नक्कीच वाई पश्चिम भागामध्ये असे खेळाडू आहेत. आणि कारण या ठिकाणी आपण पाहत आहोत की वाई पंचक्रोशी, कमंडलू पंचक्रोशी आणि कृष्णाई पंचक्रोशी यामध्ये चांगले खेळाडू, चांगल्या दर्जाचे खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि तेच खेळाडू या ठिकाणी विरोधामध्ये खेळत आहेत. परंतु या ठिकाणी मी जाईल की प्रेक्षणीय सामना वाई 11 जावली 11 या ठिकाणी आपण पाहिलं की या सामन्यासाठी उत्कृष्ट चषक श्री धोंडीबा चिकणे समाजसेवक यांच्याकडून रोख रक्कम श्री महेशभाई लोंढे यांच्याकडून या ठिकाणी आपल्याला मदत केलेली आहे या ठिकाणी. आणि हा षटकार, या षटकारासोबतच धावसंख्या होत आहे ती 43. निलेश सर, अगदी आपण पाहिलं तर 43 धावा. म्हणजे एक वेळेस जर पाहिलं तर कमंडलू संघाचं पारडं जड होतं, परंतु चौथं षटक जसं मार्गस्थ झालं तसं मात्र चित्र काही वेगळंच पाहायला मिळालं. अमित वरे कुसगाव याने आपली ॲबिलिटी क्षमता दाखवली आणि आपण पाहिलं की 43 वरती स्कोरबोर्ड घेऊन गेलाय. नक्कीच अमित बॉन्ड याला सूर गवसलेला आहे या सामन्यामध्ये. चांगलं अतिशय पद्धतीने, चांगल्या पद्धतीने फलंदाजी आपल्याला अमित बॉन्ड याच्याकडून पाहायला मिळालेली आहे. आणि या ठिकाणी सुनील वाडकर गोलंदाजी मार्कवरती, अमित बॉन्ड या ठिकाणी खेळत आहे फलंदाजी मार्कवरती. बघूया पुढचा चेंडू अमित बॉन्डसाठी ऑफस्टिकवर खेळण्याचा प्रयत्न, लेग साईडच्या दिशेने तळलेला चेंडू. बघूया, एक धाव पूर्ण केलेली आहे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि ही दुसरी धाव पूर्ण केलेली आहे, यशस्वी ठरल्या 2 धावा. या 2 धावेबरोबरच पंचक्रोशी वाई संघाची धावसंख्या झालेली आहे ती 45. निलेश सर, नक्कीच चौथं षटक मार्गस्थ आहे. सुनील गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे आणि अतिशय सुनीलची तारांबळ करून टाकली या षटकामध्ये या अमित वरेने.
एक उदयनमुख खेळाडू आहे आणि अतिशय आपली क्षमता दाखवते मैदानाच्या आतमध्ये मेरिट वरती फलंदाजी. येस, अक्रॉस द बॅटची खालची एज, डीप स्क्वेअर लेग, क्षेत्ररक्षक चेंडू वरती येईल, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी धावले, नॉन स्ट्रायकर एंडला फेक केली जाईल, दशरथ धावतोय आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण झाले. या आधुनिक काळाच्या क्रिकेटमध्ये हे चित्र पाहायला मिळतं. तिसरी पूर्ण होणार की काय, परंतु तसं घडणार नाही. 2 धावा अंकित होतील. धावफलकावरती आम्ही जातो. 47 धावा झाल्या विजयासाठी. 48 धावांचं लक्ष्य असेल. इनरे चेंडू तुमच्याकडे असतील. 24 चेंडू तुमच्याकडे असतील. 48 धावा बनवाव्या लागतील कमंडलू 11 संघाला. तोपर्यंत आपण जाऊया एक सुमधुर संगीताच्या जोडीला. डीजे मास्टर या. तर या ठिकाणी धन्यवाद डीजे. या ठिकाणी संदीपजी शिंदे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. या ठिकाणी पंचांना मला वाटतं या ठिकाणी ड्रिंक या ठिकाणी वॉटर ची पूर्तता करायची आहे. प्लीज मी या ठिकाणी आयोजकांना विनंती करतो की पंचांना वॉटर या ठिकाणी द्यायचं आहे, कारण पंचांची कामगिरी या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरते. पंच जवळजवळ सकाळी 8 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत या ठिकाणी आपली भूमिका बजावत आहेत. आपण या ठिकाणी MCA चे पंच या ठिकाणी आमंत्रित केले आहेत. त्यांना आपण या ठिकाणी वॉटर सप्लाय करायचं आहे. आयोजकांना मी विनंती करत आहे. निलेश सर या ठिकाणी आपल्या कमंडलू पंचक्रोशीला या ठिकाणी आव्हान दिलेलं आहे. 48 धावांचं, 48 धावांचं या ठिकाणी आव्हान दिलेलं आहे. काय सांगाल तुम्ही या ठिकाणी सलामीला फलंदाज जे येणार आहेत, काय किमया करू शकतात या ठिकाणी? तर या ठिकाणी थोडंसं थांबवतो. टॉस या ठिकाणी घेतला जाईल. टॉस आपल्या समोर असेल. एका बाजूला वाशिवली तर दुसऱ्या बाजूला सोमेश्वरवाडी. चला लगेच या दोन्ही संघनायक. टॉस या ठिकाणी घेतला जाईल. चला टॉस करूया. वाशिवली वर्सेस सोमेश्वरवाडी. पंचांना पाणी घेऊन जायचंय. विनंती असेल व्हॉलेंटियर्स. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आगळं वेगळं पारितोषिक या ठिकाणी आपल्याकडे आलेलं आहे. नक्कीच आम्ही चर्चा करू. तत्पूर्वी जातो मी. जी मॅच आहे 48 धावांचं लक्ष ठेवलंय. तर आज जर आपण पाहिलं तर कृष्णा माई संघाकडे चांगले गोलंदाज आहेत. म्हणजे चांगली फाईट बघायला मिळेल. जशा तसं उत्तर दिलं जाईल. एक चांगली धार आहे. परंतु दशरथजी चोरटे यांचं आगमन झालंय. या स्पर्धेच्या दरम्यान हार्दिक हार्दिक स्वागत करतो. एक शेवटचा कॉल असेल सोमेश्वरवाडी वर्सेस वाशिवली. टॉस आपला केला जाईल. आयोजकांची सूचना आली. एक शेवटचा कॉल तुम्हाला असेल. याने आपला टॉस करायचा आहे. तर मॅचच्या दिशेने वळतो, जिथे मात्र 48 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी एका बाजूला शरद कोंडाळकर तर दुसऱ्या बाजूला विशाल चोरगे दाखल झालाय. नक्कीच या ठिकाणी निलेश सर, आपण स्पर्धेमध्ये फलंदाज या सामन्यामध्ये फलंदाज सलामीला आलेले आहेत. विशाल चोरगे आणि शरद कोंडाळकर. कारण या ठिकाणी आपण पाहतो की या ठिकाणी प्रत्येक विशाल चोरगे याच्या प्रत्येक रनला 1 रनला 200 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि षटकाराला 500 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत. दत्तात्रय चिकणे जय हनुमान क्रिकेट क्लब जांभळी संघाचे ओनर तसेच स्वरा 11चे कर्णधार सकलीन यांच्याकडून या ठिकाणी विशाल चोरगे यांना प्रत्येक धावासाठी 200 रुपये आणि षटकारासाठी 500 रुपये. सामना चालू होत आहे. पहिला षटक गोलंदाजी मार्कवरती दशरथ वाडकर डी फॅक्टर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. शरद कोंढाळकर या ठिकाणी फलंदाजी मार्कवरती ऑफ स्टिकवर खेळण्याचा प्रयत्न. हॅटट्रिक साठी DCC जांभळीकडून आपल्याला या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे.
कमंडलू पंचक्रोशी 2 मिनिटं संतोष सर थांबवतो. ओके. संदीप शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूला वाशिवली तर दुसऱ्या बाजूला सोमेश्वरवाडी अशी मॅच आपल्या समोर बिग फाईट पाहायला मिळेल. तर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच एक चांगली फाईट सुरू आहे. तर कॉल कोण देणार टॉसचा? येस सोमेश्वरवाडी कॉल देईल टॉसचा. साहेबांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केलाय. तर सोमेश्वरवाडी संघाने टॉस जिंकलाय. 2-2 मॅच तुम्ही जिंकल्यात. 2-2 मॅच आपण जिंकलात. पहिल्यांदा काय असेल, क्षेत्ररक्षण की फलंदाजी? मागील मॅच सारखेच आम्ही प्रथम क्षेत्ररक्षणच निवडू. नक्कीच, म्हणजे वाशिवली संघाची फलंदाजी असणार आहे. वाशिवली संघ आपण पाहिलं की 70 धावा देखील चेस करतोय, याच्याबद्दल काय सांगाल? सामना 3 षटकांचा आहे, तर आम्ही 40च्या आतमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच, एक वाशिवली संघ समोर असणार आहे. वाशिवली संघ तुमची प्रथम फलंदाजी असणार आहे. तर काय असेल स्ट्रॅटर्जी प्लॅनिंग काय असेल की समोर आपण पाहतोय गतवर्षीचा विजेता संघ ज्यांनी अव्वल क्रमांकाचं पारितोषिक गणेशदादा भनगे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराज चषक 2000 आपण पाहिलं की जे पर्व पहिलं संपन्न झालं 18ला ते घेऊन गेलेत. बरोबर, आम्ही त्यांना 45 ते 50चं टार्गेट देऊ आणि सर्वप्रथम जगन्नाथला आउट करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच, जगन्नाथला तुम्ही आउट करता, की फॅक्टर आहे त्या मॅचचा. दोन्ही संघाला मी शुभेच्छा देतो. परंतु साहेबाकडे जाईन की साहेब 2 शब्द काय सांगाल? गणेशदादांचं असलेलं प्रेम आज आपण पाहतोय, छोट्या घटकापर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे. प्रेक्षणीय मॅचेस आहेत, तुडुंब मैदान आपण पाहतोय, प्रेक्षकांची गर्दी, आलोट गर्दी, 3रं वर्ष काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न दादांचा आहे. तर या स्पर्धेबद्दल 2 शब्द, दादांबद्दल 2 शब्द काय सांगाल? प्रथमतः एवढी मोठी स्पर्धा, वाई पश्चिम भागाची गणेशदादा भनगे चषक म्हटलं, महाराज चषक, की पूर्ण वाई पश्चिम भागाचं लक्ष लागलेलं असतं. दरवर्षी या स्पर्धेला आम्ही येत असतो. गेल्या वर्षी आमदार शशिकांत शिंदे साहेबांबरोबर आम्ही आलेलो आणि त्यावेळेस या स्पर्धेमध्ये आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी षटकार मारलेला. दादांची जी वाटचाल आहे, सर्व तरुणांना एकत्र घेऊन जाण्याची त्यांची पद्धत आहे, तो त्यांचा हातखंडा आहे आणि येत्या काळामध्ये त्याची अजून झकाकी आपल्याला या नगरपालिकेला किंवा इतर गोष्टीमध्ये दिसेल. तर त्या अनुषंगाने दादांना शुभेच्छा देतो आणि अशा स्पर्धा वारंवार पुढे भरवत राहू, तरुणांना प्रोत्साहन देत राहू, ही या ठिकाणी दादांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. मान्यवरांचा आभार मानतो आणि विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या दिशेने चालायचंय. दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतो आणि वळतो जी मॅच आपल्या समोर बिग फाईट आहे, एक रोमांच रंगलाय. नक्कीच निलेश सर, आता स्ट्राईकला आलेला आहे विशाल चोरगे. या ठिकाणी आपण पाहिलं तर या ठिकाणी त्यांच्यासाठी, विशाल चोरगेसाठी आपल्याला या ठिकाणी षटकारासाठी आणि प्रत्येक रनसाठी या ठिकाणी विशाल चोरगेसाठी आपल्याला प्राइज जमा झालेले आहे समालोचन कक्षामध्ये. विश्वनाथ दानवले लेग साईडच्या दिशेने उत्कृष्ट उंचावरून गेला चेंडू. बघूया काय होतंय चेंडू बॅटच्या रडारमध्ये आणि हा षटकार हवाई फायर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. विश्वनाथ दानवले यांच्या बॅटमधून पहिला षटकार या ठिकाणी पाहायला मिळत आहे निलेश सर. येस, मॅन फ्रॉम वासोळे जर म्हटलं तर विश्वनाथ दानवले आपली छाप सोडते मैदानाच्या आतमध्ये. 3ऱ्या क्रमांकावरती पाठवलंय. कित्येक वाई स्पोर्ट संघाच्या माध्यमातून खेळताना नवी मुंबईमध्ये दिसला. क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. गोलंदाजी मार्कवरती दशरथ वाडकर एक्सप्रेस गोलंदाज निघालाय. येस, पुन्हा एकदा आशापा लावून खेळलेला डीप मिड विकेट, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि मॅन फ्रॉम वासोळे विश्वनाथ दानवले माघारी. डीजे धन्यवाद डीजे. या ठिकाणी निलेश सर मी सांगू शकतो की संयम किती महत्वाचा आहे या ठिकाणी. जर आपल्या बॅटमधून पहिला षटकार निघाला आहे तर आपल्याला संयम पाळायचा आहे या ठिकाणी. परंतु दानवले यांनी हा संयम ठेवला नाही आणि झेलबाद झाला. दानवले वासोळे संघाकडून खेळत होता आपल्या कृष्णामाई संघासाठी. नक्कीच, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेटचा चितारा. सतीश सनस कित्येक वेळा संतोष सर जर आपण पाहिलं वाई स्पोर्ट संघाच्या माध्यमातून ही जोडी कित्येक वर्ष गाजवलं नवी मुंबईमध्ये क्रिकेट. तो म्हणजे विशाल चोरगे जांभळी आणि सतीश सनस आसरे. ही एक चांगली जोडी वाई स्पोर्ट संघाच्या माध्यमातून खेळताना नवी मुंबईमध्ये दिसली. नक्कीच आपण जर सतीश सनस बद्दल जर चर्चा करायची म्हटलं तर माझ्याकडून जेवढी गोलंदाजी सतीश सनसला झालेली आहे तेवढी गोलंदाजी या ठिकाणी वाई पश्चिम भागामध्ये सतीशला कोणी केली नसेल. परंतु या ठिकाणी सन्मान दिलेला आहे या चेंडूला सतीश सनसने दशरथ वाडकरच्या. कारण हा भेदक गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे दशरथ वाडकर. कारण वाई पश्चिम भागातून नवी मुंबईमध्ये खूप गोलंदाजीमध्ये चांगलं प्रदर्शन दाखवतो तो दशरथ वाडकर आणि या ठिकाणी सतीश सनस याने तो सन्मान दिलेला आहे या चेंडूवरती निलेश सर. नक्कीच,
दशरथ वाडकरने KSK11 विरुद्ध चांगली गोलंदाजी केली होती, म्हणून की काय आपण पाहतो की Y11 संघ जिंकला होता, दुसऱ्याही चेंडूला सन्मान दिला, रन घेण्याचा प्रयत्न होता, परंतु विशालने थांबवलं. एका षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती जातो कमांडोलू 11 संघ जाऊन पोहोचलाय. 11 धावा धावफलकावरती लागलेत आतापर्यंत. आणि तदनंतर आपण जाणार आहोत पारितोषिक लागलंय विशाल चोरगेच्या प्रत्येक धावावरती 200 रुपयाचं पारितोषिक सकलीन शेख याच्याकडून आहे. म्हणजे एक धाव मी घेतोय तर 200 रुपयाचं रोख पारितोषिक आमच्याकडे जमा आहे. म्हणजे खूप मोठी पारितोषिक या मॅच साठी लागलेत. चला वेळ घेऊ नका, विचार मनीमय केलं जात आहे. टीम मीटिंग घेतले, षटक कोणाकडे सोपवलं जाईल, दुसरं षटक मार्गस्थ असणार, परंतु हाताळण्यासाठी कोण उभं राहणार, जबाबदारी कुणाच्या खांद्यावरती दिली जाणार. कारण 2 सितारे समोर आहेत, एका बाजूला जांभळीचा सितारा तर दुसऱ्या बाजूला आसऱ्याचा सितारा. दोन्ही खेळाडूंकडे क्षमता आहे, 5 चेंडू 5 षटकार मारण्याची ताकदही यांच्याकडे आहे. नक्कीच निलेश सर, वाई पश्चिम भागामध्ये जेव्हा हे दोन जे आता मैदानामध्ये पिचवरती जे खेळाडू आहेत ते विरोधामध्ये खेळत असतात, विशाल चोरगे आणि सतीश सनस हे कधीतरी विरोधामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आज या ठिकाणी कमांडोलू पंचक्रोशी मध्ये जर खेळायचं असेल या सामन्यामध्ये तर 2 फलंदाज या ठिकाणी आपल्याला सोबत खेळताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघाकडून हे सलामीचे फलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कारण विशाल चोरगे आणि सतीश सनस, विशाल चोरगेवरती प्रत्येक रन्सला या ठिकाणी पारितोषिक लावलेलं आहे 200 रुपये. दत्तात्रय चिकणे, JSC जांभळी 11चे ओनर दत्तात्रय चिकणे तसेच सकलीन यांनी या ठिकाणी पारितोषिक लावलेलं आहे विशाल याच्या रन्स आणि षटकाराला. नक्कीच पारितोषिकांची उधळण होते, परंतु गोलंदाजी मार्कवरती आपण सातत्यानं चर्चा करतो की मॅन फ्रॉम बोरगाव, कोहिनूर हिरा जर कोणाला म्हटलं गेलं तर अमित वाडकर 27 वर्षाचा अनुभव गाठीशी. यस, इथे मात्र बैठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव अंकित केली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार की काय. आणि यस, या खेळाडूंची जी रनिंग बिटवीन द विकेट एक चांगला ताळमेळ आहे. 2 धावा नक्कीच अंकित होत आहेत. तर आकाश सपकाळ यांच्या माध्यमातून, यश स्पोर्टच्या माध्यमातून अमित वाडकर प्रत्येक विकेटसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय, धन्यवाद. आणि त्याचबरोबर सतीश सनससाठी देखील षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय महादेव तुपे यांच्या माध्यमातून. नक्कीच या ठिकाणी अमितचा सामना करेल विशाल. बॅट फिरवली परंतु जोरदार अपील, या ठिकाणी पंचांकडे काही दाद नाही. या ठिकाणी विशाल चोरगे बीट होत आहे, निर्धाव चेंडू मानावा लागेल अमित वाडकर याचा. निलेश सर, नक्कीच आपण पाहतो की सातत्यानं अमित वाडकर, आपण नक्की सातारा क्रिकेट लवर पेज वरती जी मुलाखत घेतली होती, सर्वाधिक उच्चांक घातला होता. 156 लाईव्ह प्रेक्षक होते या अमित वाडकर यांची मुलाखत बघण्यासाठी. यश अपलवून खेळलेला फटका क्षेत्ररक्षक येईल, फेक करेल, एक धाव अंकित होते. आणि त्यावेळेस त्यांनी नक्कीच वक्तव्य केलं होतं, जर एखादा खेळाडू या क्रिकेटमधून, लेदर बॉल क्रिकेटमधून पुढे जात असेल तर नक्कीच आम्ही त्याला कधी सपोर्ट करू, कधी मला कॉल करा, त्या खेळाडूच्या पाठीमागे मी खंबीरपणा उभा असेल, हे त्यांनी त्यावेळेस नक्की सांगितलं होतं. म्हणजे त्यांचं नक्कीच एक प्रयत्न आहे, खेळाडू घडवण्याचा प्रयत्न सातत्यानं इथून पुढे त्यांचा राहणार आहे. म्हणून की काय, आज आपण पाहतो की 40+ आहे तरी देखील मैदानाच्या आतमध्ये एक अफलातून गोलंदाजी. अमित वाडकर, मॅन फ्रॉम बोरगाव. एज लागली आणि फलंदाज सतीश सनस आसरे माघारी. डीजे धन्यवाद, धन्यवाद डीजे. हॅलो, या ठिकाणी आपण पाहिलं की बॅटची कडा घेऊन चेंडू गेला विकेट कीपरकडे, जेलबाद झाला सतीश सनस. अमित वाडकर याच्या गोलंदाजीवरती सतीश सनस आज जेलबाद झालेला आहे. एका साईडला आपण बघतो की तर नक्कीच याचबरोबर पंकजदा वाडकर विकेटसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि त्याचबरोबर राहुल भनगेने जी मैदानामध्ये एंट्री केली आहे त्या एंट्रीसाठी आदित्य चोरगेकडून 1 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे पारितोषिकांची उधळण या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळते. नक्कीच या ठिकाणी खूप मोठा दबाव असेल खेळाडूंवरती, कारण अमित वाडकर यांनी सतीश सनसचा विकेट घेतलेला आहे. खूप मोठा या ठिकाणी आपल्याला दबाव पाहायला मिळत आहे. आता आलेले आहेत, ज्या वेळेस आपण पाहिलं मागील वर्षी KSK विरोधात ज्या खेळाडूने सामना विजयी केला होता, राहुल बनगे ऑन द स्पीच. निलेश सर, तर लगेच राहुल बनगेला पारितोषिक आले सूरज चोरट यांच्या माध्यमातून. षटकारासाठी हा चेंडू सीमारेषा पार जाणार आहे. सूरज चोरट कडून षटकारासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय. प्रसाद चोरगे यांच्याकडून देखील आलंय.
तर नक्कीच आपण चर्चा करतोय मॅच कडे वळूया. पारितोषिकांची उधळण होते. राहुल भनगे वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेटचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, ज्याने अल्पावधीमध्ये क्रिकेटची मैदानं गाजवली असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सज्ज. आणि सातारा क्रिकेट लव्हर पेज वरती सर्वाधिक पहिली मुलाखत जर कोणाची झाली असेल तर ती राहुल भनगेची झाली. येस, बैठा फटका हीच ती महत्वाची जागा. हवाई मार्गाने चेंडू स्वार होतोय. 6 धावांसाठी षटकार. सूरज चोरट 1000 रुपयाचं पारितोषिक षटकारासाठी. ये होता है क्लास. आकोशी, द मॅन फ्रॉम आकोशी, राहुल बनगे, पहिला षटकार, उतुंग षटकार लेग साईडच्या दिशेने. निलेश सर, आतषबाजी. मी खरंच कौतुक करेल गणेश दादा बनगे यांनी हे चषक या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि एवढी बक्षिसांची लयलूट मी या ठिकाणी नवी मुंबईमध्ये पाहिली नव्हती. आय प्राऊड ऑफ यू गणेश दादा बनगे यांचं मी या ठिकाणी खरंच कौतुक करेल, कारण ही आपली पणाला लागली ताकद या ठिकाणी. कमंडलू पंचक्रोशी आणि कृष्णामाई पंचक्रोशी हा सामना, चित्तथरारक सामना या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि बक्षिसांची लयलूट या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि हा षटकार पाहायला मिळाला आहे राहुल बनगे, द मॅन फ्रॉम आकोशी. निलेश सर, तर नक्कीच त्याचबरोबर प्रसादजी चोरगे यांच्या माध्यमातून राहुलच्या षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आले. 24 धावा धावफलकावरती लागले. 24 2 षटकांचा खेळ संपलाय. 48 धावांची गरज आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती येऊन उभा राहिलाय. तर नक्कीच त्या ठिकाणी 3 खेळाडू गोलंदाजी मार्कच्या जवळ आलेत, परंतु चेंडू कुणाच्या हातामध्ये दिला जाईल. तर गोलंदाजी मार्गवरती प्रशांत वाडकर, एक एक्सप्रेस गोलंदाज वाई भागातला निघतोय. येस, विशाल चोरगे ब्रँडेड फटका, हवाई फायर, 6 धावांसाठी. सुपर सेले के ऊपर षटकार डीजे. धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. ये है विशाल चोरगे यहाँ पर फलंदाजी करते हुए ऑफ साइडला गेला चेंडू सीमा रेषा पार. पहिल्या चेंडूमध्ये षटकार, दुसऱ्या चेंडूमध्ये चौकार. निलेश सर, विशाल चोरगे आपण या मैदानामध्ये खेळताना पाहिलं तर खूपच चांगल्या पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी करतो. विशाल चोरगे अजूनही सलामीला आलेला फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये आहे. काहीतरी विचार करून हा खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये खेळत आहे. विशाल चोरगे संयमी फलंदाजी या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे. आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा हा निश्चय करून आलेला हा फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहे. निलेश सर, नक्कीच निश्चय चांगला केलेला आहे. पारितोषिकांची उधळण सोरा 11 कडून 500 रुपयाचं पारितोषिक आले षटकारासाठी. हा एक मोठा फटका, बिग हिट फेकून दिलाय. हवाई मार्गाने पाठवलेला हा माय मेल. इट्स अ ब्रँड ऑफ विशाल चोरगे. षटकार डीजे. डीजे 36 धावा धावफलकावरती लागल्या. 48 धावांचं लक्ष आहे. मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, अरे मिल जाएगा तुझको दरिया, तू समंदर की तलाश कर. 48 धावांचं लक्ष समोर, त्याचं प्रत्युत्तर 36 धावा धावफलकावरती. विशाल चोरगे सज्ज, वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा. यस, हा फटका डीपिक्सला कव्हरला. 2 क्षेत्ररक्षक तिथे मात्र झुंबड उडाली. चेंडू अडवण्याचा प्रयत्न चांगला. 1 धाव मात्र अंकित झाली. आता मात्र राहुल भनगे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ज्या राहुल भनगेने कमी वयामध्ये क्रिकेटची मैदाने गाजवली आणि या स्पर्धेच्या आयोजनामध्ये खूप मोलाचं सहकार्य या राहुल भनगेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये राहुल भनगे सज्ज होतोय. मॅन फ्रॉम आकोशी. रिव्हर्स अटेम्प्ट, फेवरेट फटका. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करेल आणि या ठिकाणी झेल सुटली.
आणि कित्येक वेळा राहुल भनगे नक्कीच थोडासा नाराज दिसतोय, कारण हा फटका त्याच्याकडे धमक आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे या चेंडूला षटकार मारण्याची, परंतु कुठेतरी एलिव्हेशन या चेंडूला जास्त होतं आणि नो मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू पडला, परंतु स्ट्रायकिंगला विशाल चोरगे जाऊन पोहोचलाय. दोन्ही खेळाडूंकडे क्षमता आहे षटकारांची, परंतु इथे मात्र प्रशांतला काहीतरी वेगळं करावं लागेल, विकेट घ्याव्या लागतील. ही मॅच जर त्यांना जिंकायची असेल कृष्णामाई 11ला तर काहीतरी वेगळं करावं लागेल, वैविध्यपूर्ण गोलंदाजी विशालला फसवावं लागेल. 10 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता या ठिकाणी. चेंडू बॉलच्या खाली बघूया आपण, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आज झेलबाद झालेला विशाल चोरगेवरती या सामन्यामध्ये पारितोषिकांची या ठिकाणी लयलूट झाली होती. 2 षटकार विशाल चोरगे यांनी मारले होते आणि या 2 षटकारांमध्ये दत्तात्रय चिकणे, जानमान क्रिकेट क्लब जांभळे यांच्याकडून पारितोषिक आले होते. सामना या ठिकाणी कमंडलू पंचक्रोशीचा स्कोअर झालेला आहे 38 धावांवरती मजल मारलेली आहे कमंडलू पंचक्रोशी या संघाने. अजूनही विजयासाठी धावसंख्या शिल्लक आहे ती 10. विशाल चोरगे बाद झाल्यानंतर मैदानामध्ये आलेला आहे तो हरीश, द मॅन फ्रॉम रेनावळे संघाकडून. हरीशची आपण फलंदाजी पाहिली निलेश सर, तर रेनावळे संघाकडून या मैदानामध्ये खूपच चांगली कामगिरी केलेली आहे हरीश सुतार यांनी या ठिकाणी या मैदानामध्ये. निलेश सर, नक्कीच ज्या वेळेस आपण पाहतो रेणावळे संघ मैदानाच्या आतमध्ये असतो त्या वेळेस शरद कोंडाळकर आणि हरीश सुतार ही आघाडीची जोडी असते, परंतु मिडल ऑर्डर मध्ये आज संधी मिळाली कमंडलू 11 संघाच्या माध्यमातून हरीश सुतारला. येणारे चेंडू 12 चेंडू 10 धावांची गरज. गोलंदाजी मार्ग वरती माफ करा 6 चेंडू, माफ करा 7 चेंडू 10 धावांची गरज आहे. येणारे चेंडू 7 चेंडू 10 धावांची गरज. तर नक्कीच थोडासा स्कोर बोर्ड मध्ये बिघाड आहे. 6 चेंडू असतील आणि 10 धावांची गरज आहे. थोडंसं क्षमस्व असावं, माणूस आहे, चुकी होते स्कोर बोर्ड मध्ये थोडंसं बिघाड आम्ही नक्कीच दुरुस्त करतो. यस, राहुलच्या बॅट मधून हा फटका, ओ हो मिस फील्ड, चेंडू सीमा रेषा पार. 5 चेंडू 6 धावांची गरज. डीचे या धन्यवाद डीजे. नक्कीच मॅचची उत्कंठा शिगेला पोहोचले, डोळ्याची पारणं फेडणारी मॅच, उत्कंठा शिगेला घेऊन जाणारी मॅच. रिव्हर्स अटेम्प्ट, हीच ती महत्वाची जागा. दाखवून दिले राहुल भनगेने आपला क्लास. पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषा पार. डीजे डीजे. तर रोहित जायगुडे यांच्या माध्यमातून जर आणखी एक रिव्हर्स अटेम्प्ट केला राहुल भनगेने तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल. तर गोलंदाज मनोज जाधव निघालाय. यस, फटका मोठा, सी कॉर्नर तोडतो की काय, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि या ठिकाणी राहुल भनगे मॅन फ्रॉम आकोशी माघारी. डीजे धन्यवाद डीजे. या ठिकाणी कमंडलू पंचक्रोशी 5 विकेट पडले आहेत. प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. प्रेक्षक हे खूप आशा लावून आलेले असतात. कुणाच्या गावातील खेळाडू असतात तर कुणाचे मित्र, ऑफिस, तर कुणाचे कॉलेजमधील असतात. या सर्वांना मित्र म्हणून या ठिकाणी आलेल्या सर्वांना एका धाग्याने गुंपले. त्या धाग्याचं नाव आहे टेनिस क्रिकेट आणि या सर्वांना ज्या स्पर्धेनं गुंपले त्या स्पर्धेचं नाव आहे महाराज चषक. म्हणूनच या ठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला मिळते. गणेश दादा भनगे यांच्या स्वरूपात आपण हे चषक पाहत आहोत. पर्व तिसरे. निलेश मर्डेकर सर, नक्कीच इथून पुढे विजयासाठी 2 धावांची गरज असेल. कुठेतरी आपण पाहतोय की जी अभित सोरटने चुकी केली, म्हणजे थोडासा चेंडू खाली राहिला, पकडण्याचा प्रयत्न त्याचा चांगला होता.
माननीय श्री शंकरजी चोरट साहेबांचं आगमन झालंय. शंकर ट्रान्सपोर्ट विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आणि यस एक चांगला झेल त्या ठिकाणी पकडलाय. मॅच मध्ये जाना आहे, मॅच अजून सोडलेली नाही. डीजे या. धन्यवाद डीजे. या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी स्पर्धा पाहत आहेत. गणेशदादा बनगे आयोजित महाराज चषक या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या चषकाचा युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक आनंद घेत आहेत. आणि प्रेक्षकांचा आता मला कॉल आला होता. शशी कोंडाळकर यांनी फोन केला होता. हरीश सुतार यांच्या षटकारावरती त्यांनी प्राइज लावलं होतं 500 रुपये, परंतु हरीश सुतार हा बाद झाला. तर शशी कोंडाळकर हे युट्यूबच्या माध्यमातून हे चषक पाहत आहेत, त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करेन. निलेश सर, नक्कीच गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय मनोज जाधव. परतवडी अनुभव चांगला आहे, खूप काळ क्रिकेट त्यांनी गाजवले. आपण पाहिलं तर इनरे चेंडू 2 धाबा बनवायच्या आहेत, 2 कंपल्सरी चेस. कमांडलू 11 संघाला 2 धाबा बनवाव्याच लागतील. वक्त से लडकर जो नसीब बदल दे, वक्त से लडकर जो नसीब बदल दे, यारो इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. कोण मॅच घेऊन जाणार, कमांडलू 11 की कृष्णामाई 11, कृष्णामाई 11 की कमांडलू 11. 2 चेंडू 2 धावांची गरज. अनुभव पणाला लागलाय. एका बाजूला आपण पाहतोय मॅन फ्रॉम परतवडी मनोज जाधव. स्ट्रायकिंग एंडला शशी चौधरी मॅन फ्रॉम आसरे. जबाबदारी आहे. 2 चेंडू 2 धावांची गरज. सिली मिड ऑफ तैनात. आणि नक्की सिली मिड ऑफ तैनात केलाय एका धावीला रोखण्यासाठी. मॅच कोण घेऊन जाणार. यस या ठिकाणी चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकाची भूमिका खूप महत्वाची. 1 धाव धावली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि या ठिकाणी मित्रांनो मॅच आवडली असेल तर नक्की टाळ्या वाजवा. 1 चेंडू 1 धावेची गरज. डीजे नागेश मर्द रायगडा दिलाचा राजा अस्सल फौलाद तू मनात माया डोळा निखारे पाखाची फौलाद या ठिकाणी पाहिलं तर महाराज चषक मध्ये चित्तथरारक सामना. कृष्णामाई विरुद्ध कमांडलू चित्तथरारक सामना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 1 चेंडू 1 धाव. प्रमोद चिकने द मॅन फ्रॉम डीसीसी जांभळी संघाकडून स्ट्राईकला खेळणार आहे. या खेळाडूसाठी बक्षीस आलेलं आहे या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये 500 रुपये. निलेश सर, बरोबर नवनाथ चिकन यांच्या माध्यमातून एका धावेसाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आले. जबाबदारी असणार एका बाजूला मॅन फ्रॉम जांभळी प्रमोद चिकने, आदित्य चोरगे 1001 रुपयाचं पारितोषिक आले एका धावेसाठी. एका बाजूला मॅन फ्रॉम जांभळी प्रमोद चिकने तर दुसऱ्या बाजूला मॅन फ्रॉम परतवडी मनोज जाधव. एका बाजूला उदयनमुख खेळाडू तर दुसऱ्या बाजूला अनुभवाची शिदोरी असलेला खूप मोठा खेळाडू मॅन फ्रॉम परतवडी मनोज जाधव सज्ज. चाहे लंबा हो सफर चाहे अजब हो डगर, चाहे लंबा हो सफर चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या जब मुकाम पाना हो अगर. निलेश सर, या ठिकाणी 2 क्षण मॅच थांबवायची आहे. या ठिकाणी आपण कमंडलू पंचक्रोशी मधील एक खेळाडू आहे. 2 मिनिटं मॅच थांबवायची आहे. कमंडलू पंचक्रोशी मधून डगआउट मध्ये एक खेळाडू बाहेर आलेला आहे. आपल्या बॉक्स मधून बाहेर आलेला आहे खेळाडू. या ठिकाणी मॅच थांबवायची आहे. भगवान ढवळे या ठिकाणी आपल्या बॉक्स मधून बाहेर आले. या ठिकाणी पॅनल्टीला पात्र होऊ शकतो. निलेश सर, असोसिएशनच्या नियमानुसार 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. 2 मिनिटं. तर नक्कीच आपण पाहतोय श्री गणेशदादा बनगे यांच्या वाढदिवसानिमित्त वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत महाराजा चषक 2021 चं पर्व आपल्या समोर आहे. प्रेक्षणीय मॅच आपल्या समोर आहे. एका बाजूला आपण पाहतोय कमंडलू 11 तर दुसऱ्या बाजूला कृष्णामाई 11. एक चित्तथरारक मॅच. शेवटच्या टप्प्यामध्ये 1 चेंडू 1 धावेची गरज. कंपल्सरी चेस
एक चेंडू एका धावेची गरज. कोण मॅच घेऊन जाणार? कमंडलू 11 की कृष्णामाई 11? कृष्णामाई 11 की कमंडलू 11? आणि सातत्याने आपण पाहतोय की काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि ही स्पर्धा आपण पाहतोय एक चुरशीची लढत, पैसा वसूल मॅच आपल्या समोर आहे. एक चेंडू एका धावेची गरज, विजयासाठी समीकरण आपल्या समोर. मॅच कोण घेऊन जाणार? एका बाजूला प्रमोद चिकणे तर दुसऱ्या बाजूला मॅन फ्रॉम परतवडी मनोज जाधव. हिरो कोण ठरणार? चला मॅच सुरू करा, वेळ घेऊ नका. एक चेंडू एक. मॅच कोणीही जिंकू, विजय क्रिकेटचा होणार आहे. ज्याच्या खेळाचं सादरीकरण चांगलं तो संघ नक्कीच विजय होणार आहे. मित्रांनो टाळ्यांचा कडकडाट करा. एक चेंडू एक धाव हा निघतोय. मनोज जाधव परतवडी. यस, आणि या ठिकाणी आपण पाहतोय कमंडलू 11 विजय होतोय. डिसे धन्यवाद. तर चला प्रमोद चिकणे, आपण या एका धावेसाठी हजार रुपयाची पारितोषिक आपल्यासाठी लागली होती. आपण एक धाव जर पूर्ण करता तर या ठिकाणी पारितोषिक होती. नवनाथजी चिकणे असतील, आदित्यजी चोरगे असतील, यांच्या माध्यमातून पारितोषिक लागली. चला लगेच आपण चला वाशिवली संघ आणि त्याचबरोबर यानंतरची मॅच आहे चला सोमेश्वरवाडी. आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. वाशिवली संघ आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. विलाजी चोरगे यांना विनंती करतो का आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या दरम्यान करतो.